तुम्हाला ना न्यूटन्स लॉज ऑफ कुलिंग आणि स्टीफन्स लॉवरचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स डीपीपी मधले करून यायला सांगितलं होतं. तुम्ही विचारले तर खरी, पण तुमची काही प्रिपरेशन नव्हती. कोण कोण करून आलेत हात रेस करा बरं. ओके. न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग आणि स्टीफन्स लॉवरचे न्यूमेरिकल प्रॉब्लेम सोडवायचे आहेत आपल्याला, आणि इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आता ज्याने केलंय त्यांनी विचारून घ्या डिफिकल्टीज. हाच आहे ना पेपर. ओके. या चॅप्टर मधला सर्वात महत्वाचा पार्ट असेल तर तो हाच आहे, न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग आणि स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन. जिथे मिस्टेक्स होऊ शकतात, बाकी अगदी सिंपल आहेत. कोणतं विचारलं? क्षितिजा फर्स्ट. ओके बा, क्वेश्चन नंबर 1. खूप चांगले क्वेश्चन्स आहेत, तुम्ही विचारले. तुम्ही माझं बोलणं ज्या मी तुम्हाला सूचना देतो त्या निग्लेक्ट नका करू. रिझल्टच्या वेळेस तुम्हाला त्याचे परिणाम दिसतील, एंट्रन्सच्या रिझल्टच्या वेळेस. पहा क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन केअरफुली रीड करा. काय क्वेश्चन? अ बॉडी टेक्स 5 मिनिट टू कूल फ्रॉम 90 डिग्री टू 60 डिग्री. नोट करा, 90 डिग्री पासून 60 डिग्री कुलिंग व्हायला लागणारा टाइम दिलेला आहे. किती आहे? 5 मिनिट. इफ द टेम्परेचर ऑफ सराउंडिंग इज 20 डिग्री सेंटीग्रेड, सराउंडिंगचं टेम्परेचर आहे 20 डिग्री सेंटीग्रेड. टाइम टेकन बाय टू कूल फ्रॉम 60 टू 30, 60 पासून 30 पर्यंत कूल व्हायला लागणारा टाइम. आता काही ना डिफिकल्टीज आहेत ते एकदा घेऊ. मला सांगा, पहिली टेम्परेचर रेंज किती आहे? 90 टू 16. टाइम किती आहे? 5 मिनिट. दुसरी टेम्परेचर किती आहे? रेंज किती आहे? 60 टू 13. लागणारा टाइम तुम्हाला काढायचा आहे. ओके, पहा, लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 1 लिहिताना बघा आपण कसं रिप्रेझेंट करतो याला. लक्ष इथे. आता आल्यानंतर ते आपल्यात नाही राहायचं. तर पहिली टेम्परेचर रेंज आहे 90 टू 60, म्हणून आपण याला लिहितो 90 डिग्री सेंटीग्रेड पासून तर 60 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत. आता बघा काय काय लिहायचं आहे तुम्हाला. या टेम्परेचर रेंज साठी लिहायचं आहे डी थिटा 1. डी थिटा 1 किती असेल? थिटा मधला डिफरन्स. सो टेम्परेचर चेंजेस फ्रॉम 90 टू 60 मीन्स डी थिटा चेंज इन टेम्परेचर इज 30 डिग्री. डी टी 1 टाइम रिक्वायर्ड इज गिवन. किती आहे? 5 मिनिट. आणि ॲव्हरेज टेम्परेचर थिटा 1 काढायचं आहे. ॲव्हरेज काढताना या दोघांची सम करा, त्याला 2 ने डिवाइड करा. वी हॅव टू सम दिस 2 नंबर डिवाइडेड बाय 2, और वी हॅव टू ऍड हाफ ऑफ दिस डिफरन्स इन लोएस्ट टेम्परेचर. त्या डिफरन्सचा काय करायचा? हाफ करायचा. किती आहे डिफरन्स? 30. 30चा 15. वी हॅव टू ऍड दॅट 15 इन 60. 15 प्लस 60 75. सो झाला 75 डिग्री सेंटीग्रेड ॲव्हरेज टेम्परेचर. दुसरी टेम्परेचर रेंज किती आहे? फ्रॉम 60 डिग्री सेंटीग्रेड टू 30 डिग्री सेंटीग्रेड. आणि टाइम विचारला. इथे डी थिटा 2 टेम्परेचर मधला चेंज किती आहे? 30 डिग्री सेंटीग्रेड. आणि डी टी 2 हा टाइम आपल्याला काढायचा आहे थिटा 2. थिटा 2 अगेन कसा काढाल? हा जो डिफरन्स आहे याच्या हाफ करा आणि लोएस्ट टेम्परेचर मध्ये ऍड करा. डिफरन्सच्या हाफ, डिफरन्स का हाफ? 15. 15 प्लस 30 45. समज में आ रहा है? काय करत आहे? लक्षात येत आहे का? वी हॅव टू टेक ॲव्हरेज ऑफ दिस 2 टेम्परेचर्स. पण ॲव्हरेज सम ऑफ 2 डिवायडेड बाय 2 असं नका करू. ॲव्हरेज करताना एकदम सिंपल आहे. याचे अर्धा करायचा आणि ह्या लास्ट टेम्परेचर मध्ये ऍड करायचं. वी हॅव टू ऍड हाफ ऑफ दिस टेम्परेचर इनटू द लोएस्ट टेम्परेचर. ओके. आणि म्हणून ॲव्हरेज किती येणार? 45 डिग्री सेंटीग्रेड. आणि तुम्हाला DT2 काढायचा आहे. टेम्परेचर ऑफ सराउंडिंग इज गिवन. किती आहे टेम्परेचर ऑफ सराउंडिंग? 20 डिग्री सेंटीग्रेड. न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग वापरायचा आहे. आणि न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग तुम्हाला काय सांगतो? डी थिटा बाय डी टी इक्वल टू और प्रोपोर्शनल टू के इंटू थिटा मायनस थिटा नॉट. आता बघा काय करायचं? दोन इक्वेशन लिहायचे. पहिलं इक्वेशन लिहिताना डी थिटा बाय डी टी 1 इक्वल टू थिटा 1 मायनस थिटा नॉट.
दुसरं इक्वेशन लिहिताना डी थिटा 2 बाय dt2 इज इक्वल टू के इंटू थिटा 2 मायनस थिटा नॉट. हा के न लिहिता प्रोपोर्शनल लिहिलं तरी चालते. आता इक्वेशन 1 ला इक्वेशन 2 ने डिवाइड करा. डिवाइडिंग इक्वेशन 1 बाय इक्वेशन 2. ओके, सो डिवाइड 1 बाय 2. इक्वेशन 1 ला इक्वेशन 2 ने डिवाइड केलं. इक्वेशन 1 ॲज इट इज लिहा. लेफ्ट हँड साइड पहिल्यांदा डी थिटा 1 बाय dt1 2 ने डिवाइड करायचं आहे तर 2 च्या रेसिप्रोकलनी मल्टिप्लाय करायचं. याचा रेसिप्रोकल काय होणार dt2 अपॉन डी थिटा 2 इज इक्वल टू. इधर लेफ्ट हँड साइड राइट हँड साइडला के तर होणार कॅन्सल. तो थिटा 1 मायनस थिटा नॉट अपॉन काय राहणार थिटा 2 मायनस थिटा नॉट. आता व्हॅल्यूज लिहा. डी थिटा 1 किती आहे 30 डिग्री. हे किती आहे 5 मिनिट. dt2 तुम्हाला काढायचं आहे. डी थिटा 2 किती आहे 30 डिग्री इक्वल टू थिटा 1 किती आहे 75. सो 75 मायनस 20 अपॉन थिटा 2 किती आहे 45. सो 45 मायनस 20 30 कॅन्सल. हा 5 राईट कडे घ्या. सो dt2 इज इक्वल टू इथे घेतला 5. ओके, 75 मायनस 20 75 मायनस 20 यस 55 अपॉन 45 मायनस 20 25. 5 ने डिवाइड करा. 5 ने डिवाइड करा. इथे किती येणार 5. हे किती आले 11. सो 11 मिनिट लागतील. सो टाइम रिक्वायर्ड इज 11 मिनिट. किती सिंपल आहे. खूप वेळा विचारलेला आहे. आणि माहिती आहे तुमच्या आणखी एक पॉईंट लक्षात यायला पाहिजे की टेम्परेचर मधला चेंज सारखा आहे. इथे चेंज किती आहे 30. इथे चेंज किती आहे 30. जशी बॉडी कूल होत जाणार तेवढाच टेम्परेचर चेंज व्हायला लागणारा टाइम. व्हेन बॉडी कूल डाउन द टाइम रिक्वायर्ड फॉर सेम टेम्परेचर चेंज गो ऑन इंक्रीजिंग. पहले 30 से कूल होने के लिए 10 मिनट सॉरी कितना लगा था 5 मिनट. बाद में 30 से कूल होने के लिए 11 मिनट लगा. सो टेम्परेचर व्हेन टेम्परेचर ऑफ द बॉडी गो ऑन डिक्रीजिंग देन टाइम रिक्वायर्ड गो ऑन इन्क्रीजिंग. म्हणजे सुरुवातीला बॉडी फास्ट कूल होते, नंतर बॉडी स्लोली कूल होते आणि नंतर तर फारच स्लोली कूल होणार. समजा असं विचार करा की सराउंडिंगचं टेम्परेचर आहे 27 डिग्री सेंटीग्रेड आणि बॉडीचं टेम्परेचर आहे 28 डिग्री सेंटीग्रेड. एका डिग्रीचा फरक आहे. जेवढा फरक कमी तेवढा टाइम रिक्वायर्ड जास्त लागणार. चला पुढे 5 पर्यंत. यस कोणी विचारला हात रेस करा. 4 नंबर. ओके, पहा क्वेश्चन नंबर 4. पहा स्पियर वरचे प्रॉब्लेम खूप वेळा विचारलेला आहे. मी एकदा ना स्पियर आल्यामुळे परत एकदा मी रिवाइज करून देतो, नंतर आपण या प्रॉब्लेम कडे जाऊ आणि मी तुम्हाला फायनल सांगतो काय आहे तर प्रोडक्ट. पहा स्पियरच्या बाबतीत दोन गोष्टी विचारतात. एक रेट ऑफ रेडिएशन आणि दुसरा रेट ऑफ कुलिंग किंवा रेट ऑफ इमिशन आणि रेट ऑफ कुलिंग. आणि एक डायरेक्टली एक लक्षात घ्या की जर का तुम्हाला रेट ऑफ रेडिएशन विचारलं किंवा जर तुम्हाला रेट ऑफ लॉस ऑफ हीट विचारला तर तो असेल डी क्यू बाय dt. डी क्यू बाय dt इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. आणि जर का तुम्हाला रेट ऑफ फॉल ऑफ टेम्परेचर रेट ऑफ कुलिंग विचारलं तो असेल डी थिटा बाय dt. डी क्यू काय आहे हीट लॉस्ट बाय द बॉडी आणि डी थिटा काय आहे फॉल इन टेम्परेचर ऑफ द बॉडी आणि इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर. माहिती आहे तुम्हाला शिकवलं आहे. डी क्यू बाय dt डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर आणि डी थिटा बाय dt इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर. कोण सांगेल व्हाय इट इज सो. हे असं का आहे इथं समजलं ना. म्हणून हा जर तुम्हाला रेट विचारला ना रेट ऑफ लॉस ऑफ हीट विचारला तर R1 अपॉन R2 तर इथे काय करणार तुम्ही R1 अपॉन R2 त्याचा स्क्वेअर. हा R म्हणजे डी क्यू बाय dt. आणि जर तुम्हाला डी थिटा बाय dt विचारला तर डी थिटा बाय dt साठी R1 अपॉन R2 बरोबर काय करता येणार इक्वल टू इथे R2 अपॉन R1. किती डिफरन्स आहे. रेट ऑफ फॉल ऑफ टेम्परेचर आणि रेट ऑफ कुलिंग मध्ये खूप सारा डिफरन्स आहे. रेट ऑफ कुलिंग इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर आणि रेट ऑफ लॉस ऑफ हीट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. कोण सांगेल हे असं का आहे. तेच तर बेसिक आहे यार. यस हा आणि इन व्हॉट अबाउट डी थिटा बाय dt. व्हेरी गुड. बरोबर सांगितलं त्यांनी. पहा सांगता आलं पाहिजे बोलताही आलं पाहिजे. थोडंसं कमी जास्त झालं तरी चालते आम्ही समजून घेऊ शकतो. बरोबर आहे. पहा काय म्हटलं लक्ष द्या.
जो डी क्यू बाय डी टी असतो ना, डी क्यू बाय डी टीचा फॉर्म्युला असतो के इंटू ए इंटू थिटा मायनस थिटा नॉट. बरोबर, थिटा मायनस थिटा नॉटचा तर विचारच नाही करून राहिलो आपण. सो डी क्यू बाय डी टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए, आणि ए एरिया ऑफ स्पिअर किती असतो 4 पाय आर स्क्वेअर. सो डी क्यू बाय डी टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. कळलं. नंतर काय राहिला प्रश्न, डी थिटा बाय डी टीचा. डी थिटा बाय डी टी करताना आठवत तुम्हाला, कालही आपण सांगितलंय तुम्हाला, कालचं काय माहिती विदाऊट बोर्ड आपण सांगितलं होतं. स्पेसिफिक हीटचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे, एस इक्वल टू डी क्यू अपॉन एम इंटू डी थिटा. त्यामुळे डी क्यू बरोबर काय लिहिता येते, एम इंटू एस इंटू डी थिटा. आणि डी क्यू बाय डी टी इथे जर डी टीने डिवाइड केलं तर इथेही डी टीने डिवाइड करा, म्हणजे डी क्यू बाय डी टी काय होणार, एम इंटू एस इंटू डी थिटा. म्हणून इथे डी क्यू बाय डी टी जागी एम इंटू एस इंटू डी थिटा बाय डी टी इक्वल टू के इंटू ए इंटू थिटा मायनस थिटा नॉट. आपल्याला पाहिजे डी थिटा बाय डी टी. सो डी थिटा बाय डी टी इक्वल टू इथे काय येणार, के ए अपॉन खाली काय येणार, एम एस थिटा मायनस थिटा नॉट. आता लक्षात घ्या, मी फक्त प्रोपोर्शनॅलिटी लिहितो. सो डी थिटा बाय डी टी इज प्रोपोर्शनल टू ए, खाली काय आहे, मास. मास प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम, व्हॉल्यूम प्रोपोर्शनल टू आर क्यूब. सो इट कॅन ऑल्सो बी रिटन ॲज, इथे वरता आहे एरिया, खाली काय येणार, व्हॉल्यूम. बरोबर आहे. सो एरिया प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर, व्हॉल्यूम प्रोपोर्शनल टू आर क्यूब, हे होतील कॅन्सल. सो इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर. त्यांनी बरोबर सांगितलं. समजलं का. म्हणून दोन स्पियर दिले असतील, त्यांचे रॅडिस दिले असतील, आणि तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्हाला रेट ऑफ लॉस ऑफ हीट विचारला की रेट ऑफ फॉल ऑफ टेम्परेचर किंवा रेट ऑफ कुलिंग विचारला. इफ द रेट ऑफ लॉस ऑफ हीट इज युज्ड, देन रेट ऑफ लॉस ऑफ हीट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए आणि प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. बट वेन डी थिटा बाय डी टी रेट ऑफ फॉल ऑफ टेम्परेचर इज आस्क्ड, बरोबर आहे, देन इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर. आणि याचे उत्तर किती सहज काढता येतील यार. जर तुम्हाला स्पिअरचे रॅडियस माहिती दिलेले आहेत, पहिल्या आणि दुसऱ्या स्पिअरचे रॅडियस, तुम्हाला म्हटलं की रेट ऑफ लॉस ऑफ हीट काढा, R1 अपॉन R2, त्याचा काय करायचा, स्क्वेअर. पेपर वर्क करायची गरज नाहीये. आणि जर तुम्हाला रेट ऑफ फॉल ऑफ टेम्परेचर विचारत, R2 वर घ्यायचा आणि R1 खाली घ्यायचा, पूर्ण वर्क वाचणार तुमचं. मग तुम्हाला फायनल गोष्टी माहिती पाहिजे. ओके, असंच काहीतरी इथे आहे. मग मी क्वेश्चन नाही वाचला, पण मला असं वाटलं मी सांगून टाकलं. पहा काय म्हटलेलं क्वेश्चन नंबर 4 मध्ये. पहा, 2 स्पियर्स ऑफ रेडाई इन द रेशो 1:2. लक्ष द्या इकडे, 2 स्पियरचे, लक्ष इकडे द्यायचं, 2 स्पियरच्या रॅडियसचा रेशो दिलेला आहे. म्हणजे R1 अपॉन R2 किती दिलेला आहे, R1 अपॉन R2. व्हॉट इज R1 अपॉन R2, 1:2. ओके. अँड डेन्सिटी इज इन द रेशो, डेन्सिटीचा रेशो म्हणजे ρ1 अपॉन ρ2 किती आहे, येस 2:1. and of same specific heat same are heated to the same temperature is same and left in same surrounding. बघा, heated to the same temperature, left in same surrounding, म्हणजे बॉडीचे टेम्परेचर सेम आहे, सराउंडिंगचे टेम्परेचर सेम आहे दोन्ही केसमध्ये, दोन्ही बॉडीच्या बाबतीत. बरोबर. देन देअर रेट ऑफ कुलिंग विल बी इन द रेशो. तुम्हाला काय विचारलं, रेट ऑफ कुलिंगचा रेशो विचारला. रेट ऑफ कुलिंगचा रेशो, रेट ऑफ कुलिंग म्हणजे डी थिटा बाय डी टी. आताच आपण लिहिलं होतं डी थिटा बाय डी टी बरोबर काय असते माहिती आहे, वरता असतो के ए, खाली काय असतो एम एस इंटू थिटा मायनस थिटा नॉट. आता बघा, जे सेम असेल ना त्याला ड्रॉप करून टाका. लक्ष इकडे द्या, काय सेम आहे, बॉडीचं टेम्परेचर आणि सराउंडिंगचं टेम्परेचर सेम आहे, त्यामुळे तो फॅक्टर सोडूनच द्या. के पण सेम आहे. बरोबर आहे. मासला लिहिता येणार व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी, आणि डायरेक्टली मी बघा काय लिहितो आता, मी डी थिटा बाय डी टीला मी आर लिहितो. डी थिटा बाय डी टी लिहिणं ते त्याला कॉम्प्लिकेशन्स वाढतात त्यांनी. आणि इट इज प्रोपोर्शनल टू, वरतं काय लिहिणार मी ए, खाली मासला काय लिहिणार आहे मी व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. स्पेसिफिक हीट तर सेमच आहे. मग जे जे फॅक्टर बदलणारे आहेत तेच फक्त राहू द्या, सिंपल होते प्रॉब्लेम. आणि कोणत्याच बुकमध्ये असं केलेलं नसते. बुकमध्ये ते सगळं ठेवून देतात, मग आपण ते सगळं लिहितो, नंतर शेवटी कॅन्सल करतो. काय ठेवायचं, जे बदलणाऱ्या क्वांटिटीज आहेत त्याच ठेवायच्या, बाकी सगळे काढून टाकायचे. आता इथेही पहा, एरिया प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर, व्हॉल्यूम प्रोपोर्शनल टू आर क्यूब इंटू रो. आर स्क्वेअर आणि आर क्यूब काढला तर दिस रेट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर इंटू रो. समजलं का. इथपर्यंत सिंपल तुम्हाला करता आलं पाहिजे. आता R1 अपॉन R2 इक्वल टू R2 अपॉन R1 इंटू ρ2 अपॉन ρ1. सांगा, R2 अपॉन R1, R1 अपॉन R2 किती आहे 1:2, तर R2 अपॉन R1 2:1. ρ1 अपॉन ρ2 किती आहे 2:1, तर ρ2 अपॉन ρ1
1:2 काय होतील, कॅन्सल, म्हणजे काय येणार 1:1. मग त्यांचा रेट ऑफ फॉल ऑफ टेम्परेचर काय असणार, द रेट ऑफ फॉल ऑफ टेम्परेचर इज 1:1. सो आन्सर शुड बी 1:1. एक मिनिट लक्ष इथे द्या. तुम्हाला करता आलं असेल, पण तुम्ही जर पूर्ण लिहिलं असेल तर तसं नका करू. मला काय म्हणायचं लक्षात येतं का, तुमच्या प्रॉब्लेम मधल्या ज्या क्वांटिटीज बदलणाऱ्या आहेत त्याच फक्त ठेवा. बाकी जे कॉन्स्टंट आहेत सेम आहेत त्यांना ड्रॉप करा. तुम्हाला फिजिक्स म्हणा किंवा प्रॉब्लेम्स म्हणा सोपे वाटायला लागतील. अदरवाईज पहिल्यासाठी पूर्ण इक्वेशन लिहिलेलं असते, दुसऱ्यासाठी पूर्ण इक्वेशन लिहिलेलं असते, नंतर त्यांचा रेशो घेतलेला असतो, सारख्या क्वांटिटीज कॉन्स्टंट त्या कॅन्सल केलेल्या असतात, त्यामुळे मग कठीण जाते. आपणही तीच मेथड अडॉप्ट करतो. काय करायचं समजलं, काय करायचं, जे कॉन्स्टंट आहे त्यांना अगोदरच ड्रॉप करून टाका, बरोबर. आणि प्रोपोर्शनल, आणि काही तुम्ही तर डायरेक्टली इथे जम्प करू शकता. कसे माहिती आहे का, ए प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर, मास प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम, व्हॉल्यूम प्रोपोर्शनल टू आर क्यूब, इथे येणार आर क्यूब, वरती आर स्क्वेअर आणि खाली आर क्यूब, म्हणजे काय राहिला आर. मास इक्वल टू व्हॉल्यूम इन टू डेन्सिटी, डेन्सिटी पण घ्यायचे. सो रेट ऑफ कूलिंग इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू आर आणि इनवर्सली प्रोपोर्शनल टू रो. रेट ऑफ लॉस ऑफ हीट असतात तर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर, फक्त आर स्क्वेअर आला असता, तिथे डेन्सिटीचा रोज राहिला नसता, जरी डेन्सिटी दिली असती तरी. कळलं, अभी समझ में आया की नाही आया, थोडा थोडा. चला ठीक आहे, चला पुढे सांगा. विचारून घ्या, महत्वाचे टॉपिक आहे ते. टेन पर्यंत सांगा. यस, जमले 10 पर्यंत, काही प्रॉब्लेम. चला 15 पर्यंत नाही, 15 पर्यंत काही प्रॉब्लेम आहे का. ओके बा, क्वेश्चन नंबर 15 त्याच्या अगोदर असेल तरी सांगा तुम्ही, कारण की इथे टेम्परेचरचे पॉवर 4 आहेत आणि बहुतेकांना ना ज्यांचं मॅथमॅटिक्स थोडंसं वीक असते त्यांना 4 पॉवर बरोबर हँडल नाही करतायत. आणि एवढं की त्याचं घाबरायची गरज नाही. मी तुम्हाला एका व्हिडिओ याच्यामध्ये सांगितलं आहे तुम्हाला की कसे पॉवर कॅन्सल करायचे म्हणून. चला 15च्या अगोदर कोणाला काही विचारायचं आहे, एनी डाऊट, नो. ओके पहा, क्वेश्चन नंबर 15 इथे सिंपल आहे बहुतेक. पहा, इफ द टेम्परेचर ऑफ ब्लॅक बॉडी increase from 7 degree centigrade to 287 degree centigrade, then rate of energy radiation increases by. बघा, पहिलं टेम्परेचर किती आहे 7 डिग्री सेंटीग्रेड, देन इट बिकम्स 287 डिग्री सेंटीग्रेड, बरोबर आहे. आणि तुम्हाला विचारलं रेट ऑफ रेडिएशन. बघा, रेट ऑफ रेडिएशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T⁴. इथे थिटा मायनस थिटा नॉट नाही चालत. रेट ऑफ रेडिएशन डायरेक्टली प्रोपोर्शनल T⁴. टी फक्त ऍब्सोल्यूट टेम्परेचर पाहिजे. तर इथे करून पाहू आपण. पहिलं टेम्परेचर किती आहे 7. मग 7 चे तुम्ही 7 डिग्री सेंटीग्रेड केल्विन किती होती, वी हॅव टू ऍड 273 प्लस 7 280. So initial temperature of the body is 280 Kelvin. Then final temperature is किती झाला फायनल टेम्परेचर 287 डिग्री सेंटीग्रेड. याचे केल्विन करा, काय ऍड करा 273 ऍड करा, किती होतील यस 560. हे झाले 560. नंबर तुमच्या लक्षात आला असेल, एकदम सिंपल नंबर आहे. ओके, तर हे झाले 560. काय झाले केल्विन. तुम्हाला काय काढायचं आहे रेट. सो रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T⁴. सो R1 upon R2 is equal to T1 upon T2 raised to the power 4. What is T1? 280. T2 is 560 raised to the power 4. 280 चा डबल आहे 560. So 1/2. So 1 upon 2 raised to the power काय करता येणार 4. असं पण लिहिता येणार, बरोबर आहे. हा, तर 1 upon 2 raised to the power 4 म्हणजे काय झालं 1/16. आता एक मिनिट, आता जर का दोन आन्सर असते, एक 1:16 असतं आणि दुसरं 16:1 असतं, तर तुम्ही कोणतं निवडलं असतं 1:16, बरोबर आहे. आता 1:16 नाही आहे, देर इज नो ऑप्शन 1:16. सो करेक्ट ऑप्शन 16:1. फक्त दुसरी बॉडी वर घेतली असेल आणि पहिली बॉडी खाली घेतली असेल रेशो काढता. रेशो ऑफ सेकंड बॉडी टू द फर्स्ट बॉडी असं विचारलं असणार.
इन्क्रीज बाय विचारलं. इन्क्रीज बाय म्हणजे टेम्परेचर काय झालं. आता मला तर वाटतं असंही करायची गरज नाही. इकडे पहा, असंही करायची गरज नाही. टेम्परेचर काय झालं, डबल झालं. टेम्परेचर डबल झालं, इथं काय घ्या 2 टू पॉवर 4 म्हणजे किती 16. सो इट बिकम्स 16 टाइम्स. कळलं का. वेन टेम्परेचर इज डबल्ड इट बिकम्स 16 टाइम्स. वेन टेम्परेचर इज ट्रिपल्ड 3 to the power 4 81 टाइम्स. 3 to the power 4 समजते. 3 स्क्वेअर 2 वेळा घ्यायचा. सो 9 into 9 81. सो इट बिकम्स 81 टाइम्स. पहा किती मोठा फरक आहे. टेम्परेचर डबल केलं तर 16 टाइम्स होतो, टेम्परेचर ट्रिपल केलं तर 81 टाइम्स होतो, आणि म्हणून ते वाढत वाढतच जाते. बरोबर आहे. सो यू कॅन इमॅजिन द ग्राफ. एका ऍक्सिसवर टेम्परेचर घ्यायचं आणि दुसऱ्या ऍक्सिसवर रेट ऑफ इमिशन घ्यायचं, आणि तो ग्राफ असा येणार. थोडे टेम्परेचर वाढवलं तर रेट ऑफ रेडिएशन खूप जास्त वाढत जाणार. आणखी सांगा. ट्वेंटी पर्यंत काही प्रॉब्लेम कोणाला. नो प्रॉब्लेम. उद्या टेस्ट सोडवता मग. नाही, हा संडेला घेऊ. उद्या तुमचा पेपर आहे ना, संडेला टेस्ट घेऊ आपण या चॅप्टरवर. उद्याचे दिवस मग आपण सुट्टी देऊन टाकू. काय करणार. एवढा आनंद. चला, काही प्रॉब्लेम, अजून काही प्रॉब्लेम असेल तर सांगा. प्लँक्स लॉ. पहा, लक्ष द्या. ब्लॅक बॉडी रेडिएशन मध्ये प्लँक्स लॉ कुठेतरी येऊ शकतो. तर काय असेल बघा, तुम्हाला थोडं नीट लक्ष द्यावं लागेल तर समजेल. पहा, लक्ष द्या. कुठलीही जी एनर्जी इमिट होते, एकतर ना एनर्जीचे वेगवेगळे फॉर्म असतात. एनर्जीचा एक फॉर्म आहे, आपण पाहिलं, हिट इज इमिटेड इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. बरोबर आहे. आणि दुसरं असते हिट इज इमिटेड इन द फॉर्म ऑफ पॅकेट्स ऑफ एनर्जी. पहा, लक्ष द्या. इकडे ही आहे हॉट बॉडी. हॉट बॉडी ज्यावेळेस हिट इमिट करणार, बरोबर आहे, ह्या हिटचे आपल्याला 2 टाईप घेता येतील. एक, हिट इज इमिटेड इन द फॉर्म ऑफ वेव्हज. कुठल्या वेव्हज. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. हिट इज इमिटेड इन द फॉर्म ऑफ, लक्ष द्या, पॅकेट्स ऑफ एनर्जी. एनर्जीच्या पॅकेटच्या स्वरूपात हिट इमिट होणार, आणि ते प्रत्येक पॅकेट जे आहे त्याची एनर्जी असणार h, आणि त्या पॅकेटला काय म्हणतात, क्वांटा म्हणतात, किंवा त्याच पॅकेटला काय म्हणतात, फोटॉन म्हणतात. बरोबर आहे. हाच प्लँक्स लॉ आहे. आणि याचं म्हणणं काय प्लँक्सचं ऐकून घ्या. लक्ष द्या. प्लँकचं काय म्हणणं आहे, लक्ष इकडे द्या. तर जसं समजा इकडे लक्ष, जसं काय आहे की एक्झाम्पल सांगताना तुम्हाला काय सांगू मी, की जसं एखादी टँक आहे, त्याच्यामध्ये वॉटर भरलेलं आहे. वॉटर ज्यावेळेस खाली येणार तर कंटिन्युअसली खाली येणार, कंटिन्युअसली. बरोबर आहे. 1 ग्रॅम 2 ग्रॅम 10 ग्रॅम किती काही होऊ शकते. पण एनर्जीचं तसं नाही. यामध्ये जर एनर्जीचे पॅकेट्स भरलेले असतील तर तुम्हाला काय करता येणार, 1 पॅकेट मिळणार, 2 मिळणार, 3 मिळणार, अर्ध, पाऊण, बरोबर आहे, 3/4 असं मिळणार नाही. लक्ष द्या, मला काय म्हणायचं आहे. तर याच्यामध्ये एनर्जी भरलेली आहे, पण एनर्जी भरलेली आहे इन द फॉर्म ऑफ पॅकेट्स. एका पॅकेटची एनर्जी किती असते, h. त्याच पॅकेटला काय म्हणतात, क्वांटा किंवा फोटॉन. तर बॉडी ज्यावेळेस एनर्जी इमिट करणार ते एंटायर पॅकेट इमिट करणार. 1 फोटॉन, 2 फोटॉन, 5 फोटॉन, एकाने अर्धा फोटॉन. आपण जेवण करताना ना चौतकर पुढे घेतो, असं नाही होणार. बरोबर आहे. पूर्ण तुम्हाला 1 फोटॉन खावं लागेल, नाहीतर रिजेक्ट करावं लागेल. कळलं का. सो एनर्जी इज इमिटेड इन द फॉर्म ऑफ इंट्रिगल नंबर ऑफ फोटॉन्स. फोटॉन्स कसे इमिट होतील, इंट्रिगल. एका फोटॉनची एनर्जी जर E असेल तर टोटल एनर्जी काढताना काय असणार, n टाइम्स h. तर h च्या इंट्रिगल मल्टिपलच असेल टोटल एनर्जी. सो टोटल एनर्जी इमिटेड बाय द बॉडी और ऍब्सॉर्ब बाय द बॉडी इज इंट्रिगल मल्टिपल ऑफ एनर्जी ऑफ द फोटॉन. समजलं का माझं बोलणं. सेन्स होऊन राहिला का मी काय म्हणतो, मला नाही वाटून राहिलं एवढं.
एनर्जी कशाची बनलेली आहे? पॅकेटची. त्या पॅकेटला काय म्हटलं? क्वांटा किंवा फोटॉन. आता एखादी बॉडी एनर्जीला काय करणार? एकतर इमिट करणार किंवा ऍब्झॉर्ब करणार. तर ही बॉडी काय करते? एंटायर पॅकेट्स इमिट करते. कंटिन्युअसली एनर्जी इमिट नाही करता येणार. 1 जूल, 1.5 जूल, 1.7 जूल असं नाही. या पॅकेटची एनर्जी समजा काय म्हणून आपण 7 युनिट असेल एका पॅकेटची एनर्जी. एक तर तुम्हाला 7 मिळेल किंवा 14 मिळेल किंवा 21 मिळेल. म्हणजे 7 into 1 मिळेल किंवा 7 into 2 मिळेल किंवा 7 into 3 मिळेल. पण तुम्ही म्हणाल की मला 15 युनिट एनर्जी पाहिजे तर मिळणार नाही. तुम्हाला 10 पाहिजे तर मिळणार नाही. म्हणजे तुम्हाला जी एनर्जी मिळेल ती त्या एनर्जी पॅकेटच्या इंट्रिगल मल्टिपल टाइम्स मिळेल. डू यू नो इंट्रिगल मल्टिपल? 1 टाइम्स, 2 टाइम्स, 3 टाइम्स, 4 टाइम्स अशी मिळेल. आणि ती एनर्जी ज्यावेळेस ऍब्झॉर्ब करणार ती बॉडी ऍब्झॉर्ब करताना ती त्याच प्रमाणात ऍब्झॉर्ब करणार. त्याच प्रमाणात म्हणजे त्याच तऱ्हेने. बरोबर आहे? एंटायर पॅकेट ऍब्झॉर्ब करणार. बरोबर आहे? मग कुठली एनर्जी जी इमिट किंवा ऍब्झॉर्ब होते ती कंटिन्युअसली इमिट किंवा कंटिन्युअसली ऍब्झॉर्ब होत नाही. ती कशी ऍब्झॉर्ब किंवा इमिट होते? इंट्रिगल नंबर ऑफ एनर्जी ऑफ द फोटॉन. एंटायर फोटॉन जो आहे तो ऍब्झॉर्ब होणार किंवा इमिट होणार. बरोबर? त्या फोटॉनला तोडून एनर्जी इमिट किंवा ऍब्झॉर्ब होणार नाही. हा आहे प्लँक्स लॉ. बरोबर आहे? आणि मग त्या डिस्ट्रीब्युशनही आहे त्याच्यामध्ये जे आपण घेतलेलं आहे. पण याचं काम तुम्हाला सेकंड पेपरमध्ये जास्त पडेल. चला, अजून काही जनरल डिफिकल्टीज असतील ते विचारून घ्या. आहेत काही जनरल डिफिकल्टीज? बरं, जो माहिती आहे आपले कोणकोणते चॅप्टर झाले? कोणकोणते चॅप्टर झालेत आपले? पहिला ते पांडे बंद करून टाका रेकॉर्डिंग. पहिला कोणता झाला आपला? तुमच्या एक मिनिट.